शहादा बसस्थानकात सध्या प्रवाशांची लूट करण्याचा जणू परवानाच स्टॉलधारकांना मिळाला आहे की काय अशी गंभीर स्थिती निर्माण झाली आहे। एसटी महामंडळाने प्रवाशांना रास्त दरात शुद्ध पाणी मिळावे यासाठी नाथजल योजना सुरू केली असली तरी शहाद्यात मात्र या योजनेचा बोजवारा उडाला आहे। बाटलीवर स्पष्टपणे 15 रुपये किंमत छापलेली असतानाही स्थानकातील विक्रेते प्रवाशांकडून सर्रास 18 ते 20 रुपये उकळत आहेत। विशेष म्हणजे हा सर्व प्रकार आगार प्रशासनाच्या नाकाखाली आणि डोळ्यादेखत सुरू असतानाही संबंधित अधिकारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याने प्रवाशांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। बसस्थानक परिसरात आगार व्यवस्थापक, स्थानक प्रमुख आणि सुरक्षा यंत्रणेची 24 तास उपस्थिती असते। असे असतानाही विक्रेते निर्धास्तपणे जादा दराने पाण्याची विक्री करत आहेत। उन्हाचा वाढता तडाखा आणि प्रवासाची घाई असल्यामुळे सामान्य प्रवासी 2-5 रुपयांसाठी वादात न पडता जास्तीचे पैसे मोजत आहेत। प्रवाशांच्या याच मजबुरीचा फायदा विक्रेते घेत असून दिवसाकाठी हजारो रुपयांची अवैध कमाई केली जात आहे। जर एखादा जागरूक प्रवासी छापील किमतीबाबत विचारणा करत असेल तर त्याला विक्रेत्यांकडून उद्धट उत्तरे दिली जातात। या उद्धटपणामागे आगार प्रशासनाचे मिळालेले अभय कारणीभूत असल्याची चर्चा आता जोर धरू लागली आहे। या गंभीर प्रकारामुळे एसटी महामंडळाच्या प्रतिमेला तडा जात असून प्रशासकीय यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। वारंवार घडणाऱ्या या प्रकारावर अंकुश ठेवण्यात आगार प्रमुख पूर्णपणे अपयशी ठरले असून त्यांच्या या अर्थपूर्ण मौनामुळे प्रवाशांमध्ये संशयाचे वातावरण आहे। केवळ कार्यालयात बसून कागदोपत्री कामकाज करण्याऐवजी प्रशासनाने प्रत्यक्ष स्टॉलवर जाऊन तपासणी करणे गरजेचे आहे। आता तरी वरिष्ठ पातळीवरून या प्रकरणाची दखल घेतली जाणार का की प्रवाशांची ही लूट अशीच सुरू राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। दोषी स्टॉलधारकांचे परवाने तात्काळ रद्द करून प्रशासनाने आपली जबाबदारी पार पाडावी अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे। ई मराठी न्यूज नेटवर्क। किती वाला भाऊ? 20 एक 10 वाला नाही आहे? 10 वाला ऑरेंज आहे भाऊ। हां ऑरेंज को आले जाता काय आले भाग्येश मोठा वाला पाहिजे ना ते काय ना नाही मोठा हे नाही दादा 20 बडा वाला वही तो 15 है ना सामान्य जनतेचा आवाज थेट तुमच्यापर्यंत। ई मराठी न्यूजच्या ताज्या बातम्या आणि नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा लगेच।